नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. मकर संक्रांतीला सुगड पूजा ही केली जाते. या दिवशी महिला एकमेकींना वाण देतात. मकर संक्रांत हा सण सवाष्ण महिलांचा सण असतो. संक्रांतीला सुगड पूजन केल्याशिवाय संक्रांत ही पूर्ण होत नाही. अखंड सौभाग्य लाभावं म्हणून सुगड पूजन हे नक्की करावे. सुगड पूजन साध्या आणि सोप्या पद्धतीने कसे करावे, त्यासोबतच त्याची उत्तर पूजा कशी करावी, दुसऱ्या दिवशी सुगडांचे काय करावे, यासोबतच या दिवशी दानधर्म काय करावे, यासोबतच या दिवशी तिळाचा होम नक्कीच करा. तो कसा करावा, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, या वर्षीची मकर संक्रांती ही 14 जानेवारी 2026ला आलेली आहे. मकर संक्रांत हा सण सवाष्ण महिलांचा सण असतो आणि संक्रांतीला सुगड पूजन केल्याशिवाय संक्रांत ही पूर्ण होत नाही असे म्हटले जाते. अखंड सौभाग्य लाभण्यासाठी ही पूजा आपल्याला करायची असते आणि प्रत्येक सवाष्ण स्त्रीने ही पूजा आवर्जून करावी. संक्रांतीच्या दिवशी प्रथम उठल्याबरोबर सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे. म्हणजे स्नान झाल्यानंतर सूर्यदेवांना जल अर्पण करावे. पाण्यामध्ये तांब्याभर पाण्यामध्ये तीळ, हळद, कुंकू, अक्षता, फूल टाकून सूर्यदेवांना हे अर्घ्य आपल्याला अर्पण करायचे असते आणि तांब्या हा आपल्याला पितळाचाच तांब्या घ्यायचा आहे. या दिवशी महिला काळे वस्त्र घालून देखील पूजा करू शकतात. संक्रांत म्हणजे देवी जगदंबेचंच एक रूप आहे आणि या वर्षी संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे आणि पिवळे वस्त्र देवीने परिधान केले आहे. हातामध्ये शस्त्र गदा आहे, केसराचा टिळा लावलेला आहे आणि वयाने कुमारिका असून वासाकरिता जाईचे फूल हातामध्ये घेतलेले आहे. जाती सर्प धारण मोती आणि वार नक्षत्र, नाव महोदरी असं आहे. सामुदाय मुहूर्त 45 व पूर्वेकडून पश्चिमेकडे ही जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे. तर ही या वर्षीची संक्रांतीची संपूर्ण वैशिष्ट्य आहे. आणि त्यानंतर उत्तर पूजा कशी करावी, तर संक्रांतीच्या दिवशी ही पूजा आपण सकाळीच मांडून ठेवा आणि संपूर्ण दिवसभर ती तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा ही करावी. तर पूजा कशी करावी, तर बघा, एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. तर ही पूजा तुम्ही तुमच्या देवघराजवळ देखील जागा असेल तर करू शकता किंवा बाजूला केली तरीही चालेल. तर एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे आणि त्यावरती लाल वस्त्र टाकायचं आहे. बाजूने पाटाच्या बाजूने रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर पाटावर 5 आपल्याला सुगड म्हणजेच मातीचे जे छोटे बोळके असतात तर ते आपल्याला 5 घ्यायचे आहे. त्यानंतर प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे. दिव्याला हळद, कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. तर गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे किंवा तुम्ही गणपती बाप्पा म्हणून एक सुपारी घेतली तरीही चालेल आणि त्यावरती आपल्याला दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करून अभिषेक करायचा आहे. त्यानंतर मूर्ती कोरडी करून घ्यायची आहे आणि पाटावर थोडेसे तांदूळ किंवा विड्याचं पान ठेवून त्यावर गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर जास्वंदीचं फूल मिळालं, लाल जास्वंदीचं फूल मिळालं तर ते आवर्जून अर्पण करा. दुर्वा अर्पण करायचे आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर जे 5 सुगड आहे तर त्यामध्ये आपल्याला काय टाकायचे आहे, तर बघा, प्रत्येक सुगडामध्ये आपल्याला त्याच्या कडेला आपल्याला लाल पिवळा जो धागा असतो तर तो गळ्याला आपल्याला बांधायचा आहे आणि त्या सुगडामध्ये आपल्याला गव्हाच्या ज्या ओल्या ओंब्या असतात तर त्या ओंब्या टाकायच्या आहे. गाजर, बोर, त्यानंतर हिरवे वटाणे तर त्याची शेंग टाकायची आहे. ऊस टाकायचा आहे, वालाचे शेंग, तिळगुळाचा जो लाडू आहे तो टाकायचा आहे, ओला हरभरा टाकायचा आहे. तर प्रत्येक सुगडामध्ये या सर्व वस्तू आपल्याला 1-1, 2-2 टाकायच्या आहे. त्यानंतर सुगडाच्या खाली आपल्याला अक्षता ठेवायची आहे आणि त्यावर हे सुगड आपल्याला ठेवायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला या सर्व सुगडांची पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर दिवा आणि धूप अगरबत्तीने आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर नैवेद्यामध्ये तिळगुळाचे लाडू ठेवायचे आहे. त्यासोबतच संध्याकाळी पुरणाचा नैवेद्य देखील या दिवशी दाखवला जातो.
हे सुगड पूजन झाल्याने म्हणजे सकाळी तुम्ही जर ही पूजा केली तर 2-3 तास ती पूजा तशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर 2-3 तासानंतर जे सुगड आहे तर त्यावर आपल्याला एक वस्त्र टाकायचे आहे, म्हणजेच ते झाकून ठेवायचे आहे आणि तसेच आपल्याला दुसऱ्या दिवसापर्यंत ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला तिळाचा होम देखील करायचा आहे. तर त्यासाठी एक पंती घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ खाली टाकायचे आहे, त्यावर आपल्याला एक कापूर ठेवायचा आहे, त्यावर तीळ टाकायचे आहे आणि तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर हे तुम्ही सकाळी पूजा झाल्यानंतर लगेच करू शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा आपल्याला करायची आहे. तर सकाळीच आपल्याला जे सुगड आहे तर ते बाजूला उचलून घ्यायचे आहे आणि बाजूला उचलून ठेवायचे आहे. त्यानंतर त्यातील एक सुगड हे देवघरासमोर ठेवायचं आहे, एक तुळशीसमोर ठेवायचं आहे आणि बाकी सुगड हे तुम्ही सवाष्ण स्त्रीला देऊ शकता किंवा जर सवाष्ण स्त्री नाही आली तर तुम्ही ते देवघरामध्येच ठेवू शकता आणि आलीच तर सवाष्ण स्त्रीला पदराखाली झाकून ते सवाष्ण स्त्रीला आपल्याला सुगड हे द्यायचं आहे. तर नक्की तुम्ही संक्रांतीच्या दिवशी हे सुगड पूजन करा. अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आपल्याला सुगड पूजन हे करायचे असते. प्रत्येक महिलेने नक्कीच करा. यासोबतच या दिवशी दान देखील आपल्याला करायचं आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दानधर्म करू शकता. अन्न, वस्त्र जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही दान करू शकता. फक्त वस्त्र देताना हे नवीन वस्त्र द्यावे. तुम्ही त्यासोबतच कोरडा सिदा देखील दान करू शकता. तसेच तिळाचे देखील दान करू शकता. त्यासोबतच या दिवशी आवर्जून एक झाडू तुम्ही विकत आणा आणि त्याची पूजा करायची आहे. त्यासोबतच या दिवशी काही गोष्टींचे देखील आपल्याला पालन करायचे आहे. तर या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये. त्यासोबतच केस कापू नये, नखे कापू नये. तसेच कोणाचा अपमान देखील या दिवशी करू नये. तर या गोष्टींची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे.